नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला टॉपिक सुरू आहे युनिट अँड डायमेन्शन. युनिट अँड डायमेन्शनमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीचे टाईप आणि त्यानंतर डायमेन्शन्स हे प्रकार बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके, सो बघा प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय असतं. तर इन अ इक्वेशन each term have same dimensions. ओके, एखादं जर इक्वेशन दिलेलं असेल तुम्हाला तर त्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचे डायमेन्शन हे सेम असतात. समजा असं दिलं s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो s ut अँड हाफ at स्क्वेअर या तिन्ही टर्मचे डायमेन्शन्स सेम असतात. किंवा याला आपण एक सिम्पल लँग्वेजमध्ये बघितलं, सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. तुम्ही कधी ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलेलं असेल तर जे सेम फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होतं फक्त. म्हणजे कधी तुम्ही सेकंदमध्ये किंवा टाईममध्ये मास ॲड केलेलं नाही आहे. म्हणजे 10 सेकंड प्लस 30 kg या दोघांचे ॲडिशन नॉट पॉसिबल. सेम फिजिकल क्वांटिटी असतील तरच आपण ते ॲड करू शकतो. फॉर एक्झाम्पल 10 kg प्लस 20 kg और 20 kg मायनस 10 kg. ओके, आणि या प्रिन्सिपललाच काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सेम असतात किंवा त्याच फिजिकल क्वांटिटी ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट केल्या जाऊ शकतात ज्या सेम आहेत. ओके, तर हे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी फक्त 2 ओळीचं प्रिन्सिपल आहे, पण याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूयात. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीवर बेस्ड फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. तर बघा, इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला v इज इक्वल्स टू a प्लस बी टी. म्हणजे या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत. डायमेन्शन ऑफ v इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ a इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ बी टी. v दिलेला आहे वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड. सो मीटर पर सेकंड म्हणजे एकदा लेंथ आणि डिनॉमिनेटरला टाइम. तर डायमेन्शन काय असतील m0 l1 t-1. हेच डायमेन्शन कोणाचे, a चे, कारण ईच टर्म इन अ इक्वेशन हॅज सेम डिमेन्शन. सो a इज इक्वल्स टू m0 l1 t-1. बरोबर आहे. आणि आपल्याला a चे डायमेन्शन विचारले आहेत, सो आपण a चे फाइंड आउट केले. आता तसेच बी टीचे पण काढायचे आहेत. तर बी टी इज इक्वल्स टू वेलॉसिटीचे डायमेन्शन असतील, कारण प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स कसे असतात, सेम असतात. सो बी टी इज इक्वल्स टू m0 l1 t-1. पण आपल्याला बीचे काढायचे आहेत, नॉट ए टी. पण टी कोण आहे, टाइम. टाइमचे डायमेन्शन काय असतात, टीचा पॉवर 1. सो हा पॉवर इकडं गेल्याच्या नंतर मायनस होईल. सो दिस विल बी m0 l1 t-1 आणि आणखीन एकदा t-1. तर बीचे डायमेन्शन आपल्याला भेटतील m0 l1 आणि हे दोन्ही ॲड केलं तर हे मिळेल t-2. अशा पद्धतीनं ए आणि बीचे डायमेन्शन्स आपण शोधू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा क्वेश्चनचं सोल्युशन लिहून घ्या आणि सी द नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन, x इज इक्वल्स टू a प्लस सी अपॉन m. x म्हणजे डिस्प्लेसमेंट, m म्हणजे मास आणि a आणि c चे डायमेन्शन शोधायचे आहेत. प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम. सो x इज इक्वल्स टू a प्लस सी बाय m. सो डायमेन्शन ऑफ x इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ a इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ c बाय m. x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, तर डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन काय असतील L1 डिस्प्लेसमेंटचे डायमेन्शन भेटले म्हणजे ए चे सुद्धा काय असतील L1. सो डायमेन्शन ऑफ ए L1. ओके, आता आपण सी चे काढूयात. सो dimension of x is equals to dimension of c by m.
सो x इज इक्वल्स टू सी बाय एम, किंवा असं लिहूयात सी बाय एम इज इक्वल्स टू एक्स. सो सी इज इक्वल्स टू एम इंटू एक्स. एम म्हणजे कोण आहे, सॉरी एम म्हणजे मास, चेंज द वर्ड हेअर, एम मीन्स मास. सो एमचे डायमेन्शन m1, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट लेंथ L1 अँड T0. ओके, तर हे डायमेन्शन भेटले आपल्याला सीचे. आपण इथं करून त्याला बॉक्स करूयात, m1 L1 T0. सो this is the dimension of A and C. Principle of homogeneity or based. थर्ड इक्वेशन सॉल्व करूयात. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला म्यू इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स सेम असतील. ओके, म्यूचे एचे आणि बी अपॉन ए स्क्वेअरचे डायमेन्शन सेम असतील. सो डायमेन्शन ऑफ म्यू इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ बी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. आता म्यू कोण आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, रेशो. कशाचा रेशो असतो, स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन गिव्हन मीडियम. म्हणजे स्पीडचा रेशो, युनिट कॅन्सल होईल. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नसेल तर डायमेन्शन असण्याचा प्रश्नच नाही. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डायमेन्शनलेस. म्हणजे म्यूचे डायमेन्शन काय, m0 L0 T0, तेच एचे. सो डायमेन्शन ऑफ ए विल बी m0 L0 T0. ओके, तर म्यू आणि बी लॅम्बडा स्क्वेअर या दोघांचे डायमेन्शन सेम असतील. सो बी इज इक्वल्स टू, सॉरी बी अपॉन लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल्स टू म्यू. सो बी इज इक्वल्स टू म्यू इंटू लॅम्बडा स्क्वेअर. म्यू डायमेन्शनलेस आहे, सो म्यूचा तो विषय इथंच संपला. राहिलो कोण, लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे कोण आहे, वेवलेंथ. वेवलेंथ म्हणजे एक लेंथचा प्रकार आहे आणि लेंथचे डायमेन्शन काय असतात, यल. सो लॅम्बडाचा स्क्वेअर असल्यामुळे बीचे डायमेन्शन काय भेटतील, एल स्क्वेअर. सो डायमेन्शन ऑफ बी इज हेअर एल स्क्वेअर. ओके, सो राईट डाऊन दिस क्वेश्चन अँड इट्स सॉल्युशन. नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट y इज इक्वल्स टू tan xt. यामध्ये काहीच नाही दिलेलं, y काय आहे हे पण माहीत नाही आपल्याला, फक्त t टाईम आहे एवढंच त्यांनी सांगितलं आहे. आणि एक्सचे, सॉरी परत आपण इथं एक्स लिहायला हवं होतं. फाइंड द डायमेन्शन ऑफ एक्स असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. परत एक गोष्ट आठवा, इथं tan xt म्हणजे tan थीटा आहे, म्हणजे एक अँगल आहे. आणि अँगल कुठला असेल, प्लेन अँगल. आणि आपण बघितलं प्लेन अँगलचं युनिट जरी रेडियन असलं तरी प्लेन अँगलला डायमेन्शन नसतात. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आर डायमेन्शनलेस. सो xt विल बी डायमेन्शनलेस. सो x इज इक्वल्स टू 1/t. टी डिनॉमिनेटरला येईल ना, आणि टीचं वरती गेल्यानंतर पॉवर चेंज होईल. सो डायमेन्शन ऑफ x इज टीचं पॉवर -1. ओके, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय इक्वेशन दिले आपल्याला, p इज इक्वल्स टू एचा पॉवर r² x. आता p काय माहीत नाही, a काय माहीत नाही, आणि आपल्याला x चे डायमेन्शन विचारले आहेत. तर बघा, कधी तुम्ही 10चा पॉवर 30 त्याला युनिट बघितलेलं आहे का, सेंटीमीटर, मीटर, सेकंद. म्हणजे पॉवरला युनिट नसतं. पॉवर इज युनिटलेस, मीन्स पॉवर ऑल्सो डायमेन्शनलेस. तर काय आहे पॉवर याचा, r² x विल बी डायमेन्शनलेस. ओके, तर हे जर डायमेन्शनलेस असेल तर आपल्याला एक्सचे डायमेन्शन विचारलेत. हे r² डिनॉमिनेटरमध्ये आलं तर 1/r² होईल. r रेडियस आहे म्हणजे लेंथचा एक प्रकार आहे. म्हणजे हे न्यूमरेटरला गेलं तर l -2 का, कारण की आपण त्याला शिफ्ट केलेलं आहे. परत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पॉवरला युनिट नसतं आणि पॉवरला युनिट नसल्यामुळे डायमेन्शन्स नसतात. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनलेस. ज्या कॉन्स्टंटला युनिट नाही
ते डायमेन्शनलेस. त्याच्यानंतर पॉवर्स डायमेन्शनलेस. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. परत इथं आपल्याला अल्फाचे डायमेन्शन विचारले आहेत आणि ईचा पॉवर दिलेला आहे -α_t². ओके, तर इथं डायमेन्शन काढत असताना काय करायचं, तर आपल्याला परत माहिती आहे p0 काय याच्याशी देणं घेणं नाही, पॉवरला डायमेन्शन्स नसतात. सो डायरेक्ट टेक α_t², हे मायनस घ्यायचं नाही. α_t² कसं आहे, डायमेन्शनलेस. α_t² जर डायमेन्शनलेस असेल तर अल्फाचे काढायचे आहेत ना आपल्याला. सो अल्फा इज इक्वल्स टू 1/t². परत पॉवर चेंज होईल वरती गेल्यावर, t-2 विल बी द डायमेन्शन ऑफ अल्फा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला ABCDE एवढ्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन शोधायचे आहेत. तर बघा इक्वेशन काय दिलेलं आहे, x इज इक्वल्स टू bt प्लस ct² प्लस dt² अपॉन e प्लस t. ओके, तर या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत, पण ईचे डायमेन्शन काढण्यासाठी इथं बघा ई कोणामध्ये ॲड केलं आहे, टाईममध्ये. सेम फिजिकल क्वांटिटीज ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट केले जातात, म्हणजे ई आणि टीचे डायमेन्शन काय असतील, सेम. टी कोण आहे, टाईम. तर ईचे डायमेन्शन काय भेटले तुम्हाला, टीचा पॉवर 1. ओके, आता एक्स इज इक्वल्स टू ए आहे, म्हणजे एक्स आणि एचे डायमेन्शन सेम. एक्स कोण आहे, डिस्प्लेसमेंट. तर एचे डायमेन्शन भेटतील एलचा पॉवर 1. आता बी टी इज इक्वल्स टू एक्स आहे, सो बी इज इक्वल्स टू एक्स अपॉन टी. ओके, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, टी म्हणजे टाइम. सो L1 t-1 हे डायमेन्शन असतील बीचे. ओके, सो बी इज इक्वल्स टू L1 t-1. आता आपण सीचे शोधूयात. सीचे डायमेन्शन काय असतील, ct² इज इक्वल्स टू एक्स. ईच टर्म इन इक्वेशन हॅज अ सेम डिमेन्शन, सो c इज इक्वल्स टू x/t². एक्सचे L1, टाइम वरती गेला t-2, हे असतील सीचे डायमेन्शन. आणि लास्ट बघूयात आपण डीचे. त्याच्यासाठी इक्वेशन घेऊयात, dt³ अपॉन e प्लस टी इज इक्वल्स टू एक्स. हे ई प्लस टी होल टर्म ॲड केल्याच्या नंतर टीच भेटणार आहे ना, हे पण टी आहे, हे पण ई म्हणजे टाईमच आहे. सो टाईममध्ये टाईम ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला टाईमच भेटणार आहे. तर या पूर्ण टर्मचे डायमेन्शन असतील टी, तर टी मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो dt³ इज इक्वल्स टू xt आणि डी इज इक्वल्स टू xt अपॉन टीचा क्यूब. आय विल राईट हिअर, इथे लिहिते मी, परत इरेज करूयात आपण. याचं सोल्युशन इथे लिहिते. सो dt² इज इक्वल्स टू xt. सो डी इज इक्वल्स टू xt अपॉन टीचा क्यूब. एक टी आणि याच्यातलं एक टी कॅन्सल होईल, शिल्लक राहील x अपॉन t² आणि डीचे डायमेन्शन असतील L1 t-2. ओके, तर दिस इज द डायमेन्शन ऑफ A, B, C, D and E. इथलं सोल्युशन इरेज करते, त्याच्या अगोदर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता इथं काय दिलेलं आहे, A/B शोधायचे. इक्वेशन काय आहे, P इज इक्वल्स टू A-t² अपॉन BX. ओके, ए आणि t² एकमेकांमध्ये ॲड केलेत म्हणजे या दोघांचे डायमेन्शन, ए मधनं t² सबस्ट्रॅक्ट केलंय, याचा अर्थ काय होतो, या दोन सेम फिजिकल क्वांटिटी आहेत आणि सेम फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कसे असतात, सेम. तर ए इज इक्वल्स टू t², हे असतील एचे डायमेन्शन. आता बीचे काढायचे आहेत आपल्याला, त्याच्यासाठी आपण इक्वेशन लिहिलं, p इज इक्वल्स टू A-t² अपॉन BX. सो BX इंटू P इज इक्वल्स टू E-t². आपल्याला बीचे काढायचे आहेत ना, तर x म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. सो डायमेन्शन L1. प्रेशर काय असतो, फोर्स अपॉन एरिया. फोर्सचे लर्न करायचे आहेत आपण, M1 L1 t-2.
आणि एरियाचे L2 लेंथ इंटू ब्रेड्थ इज इक्वल्स टू a मायनस टी स्क्वेअर. हे दोन्ही सबस्ट्रॅक्ट करून टी स्क्वेअरच भेटणार आहे ना. मासमध्ये मास ॲड केलं, के जीमध्ये जर के जी ॲड केलं, 20 किलोमध्ये जर 10 किलो ॲड केलं तर 30 किलो के जीच भेटणार आहे. तर याचे डायमेन्शन काय टी स्क्वेअर. ओके, तर हे L2 अँड L1 गेट कॅन्सल, एक L शिल्लक राहिलं ते याच्यासोबत कॅन्सल झालं. हे पलीकडे गेल्यामुळे याचे पॉवर चेंज होतील बघा. एमचा पॉवर येईल -1, ह्या टीचा होईल +2 आणि हे +2 t⁴ इज द डायमेन्शन ऑफ बी. आपल्याला a/b विचारलेला आहे, तर आपला a/b असेल टीचा स्क्वेअर अपॉन m-1 टीचा पॉवर 4. m वरती गेलं तर प्लस होईल, 4चं मायनस होईल आणि -4 मधनं 2 काढलं तर t-2 शिल्लक राहील. ओके, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवरील लास्टचा क्वेश्चन बघूयात. तर बघा, हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. p इज इक्वल्स टू अल्फा अपॉन बीटा ईचा पॉवर -αz अपॉन k थिटा. ओके, तर तुम्हाला हे तर माहिती आहे पॉवर डायमेन्शनलेस असतात, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनलेस. आणखीन एक लक्षात ठेवा, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स सुद्धा डायमेन्शनलेस असतात. ओके, ट्रिग्नोमेट्री साइन कॉस टॅन डायमेन्शनलेस, कारण साइन समजा 30 आलं तर काय असतं साइन 30 1/2 आणि नंबरला डायमेन्शन्स नसतात. ओके, तर या क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, पॉवर डायमेन्शनलेस अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स ऑल्सो डायमेन्शनलेस. म्हणजे हे ईचं पॉवर समथिंग कम्प्लीट डायमेन्शनलेस आहे आणि αz अपॉन k थिटा सुद्धा कसं आहे डायमेन्शनलेस. ओके, हे कम्प्लीट डायमेन्शनलेस म्हणजे तुम्ही p इज इक्वल्स टू अल्फा अपॉन बीटा यूज करू शकतात. तुम्हाला बीटाचे डायमेन्शन शोधायचे आहेत, सो बीटा इज इक्वल्स टू अल्फा अपॉन पी. पी प्रेशर दिलंय पण अल्फा कोण आहे हे त्यांनी सांगितलेलं नाही, तर याच्यावरून तुम्ही अल्फा काढू शकतात आणि ते अल्फा इथं ठेवून बीटाचे डायमेन्शन्स सांगू शकतात. याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात. अल्फाचे डायमेन्शन शोधूयात आपण. αz अपॉन k थिटा इज इक्वल्स टू m0 L0 t0. ओके, सो αz इज इक्वल्स टू k थिटा. k कोण आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, याचं युनिट लक्षात ठेवा इथं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इंटू केल्विन. ओके, म्हणजे काय डायमेन्शन होतील बोल्ट्झमन कॉन्स्टंटचे kg, mचा पॉवर 1 मीटर स्क्वेअर, lचा पॉवर 2 डिनॉमिनेटरला सेकंड स्क्वेअर, tचा पॉवर -2, k टेम्परेचर डिनॉमिनेटरला kचा पॉवर -1. थिटा कोण आहे टेम्परेचर, म्हणजे इथं सुद्धा kचा पॉवर काय होईल 1. ओके, तर बघा हे k-1 आणि k+1 गेट कॅन्सल. z आहे डिस्टन्स, पलीकडे गेलं तर पॉवर चेंज होईल L2 L-1, इथं जर घेतलं असतं +1 आलं असतं. सो दिस विल बी m1 L1 t-2 इज द डायमेन्शन ऑफ अल्फा. ओके, तर इथं ठेवूयात आपण हे डायमेन्शन. प्रेशरचे काय असतात फोर्स अपॉन एरिया, फोर्सचे लर्न करा m1 L1 t-2 आणि एरियाचे L2. सो एक L1 गेट कॅन्सल, सो डायमेन्शन ऑफ फोर्स m1 L-1 t-2. ओके, तर बीटा काय होत जाईल, बीटा इज इक्वल्स टू अल्फा अपॉन पी. अल्फाचे डायमेन्शन आहेत m1 L1 t-2 अपॉन m1 L-1 t-2. m1 गेट कॅन्सल, t-2 गेट कॅन्सल. L-1 वरती गेलं तर प्लस होईल आणि बीटाचे डायमेन्शन भेटतील Lचा पॉवर 2. अशा पद्धतीनं बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी तुम्ही अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कॉन्स्टंट डायमेन्शनलेस असतात. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन ईचं पॉवर समथिंग, याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे हे सुद्धा डायमेन्शनलेस. पॉवर डायमेन्शनलेस असतात. ट्रिग्नोमेट्री
चे जे फंक्शन्स आहेत साइन कॉस टॅन हे सुद्धा डायमेन्शनलेस असतात आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनलेस आहेत हे तुम्हाला अगोदरच माहीत आहे. तर बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी तुम्ही अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनचे ॲप्लिकेशन शिकणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. आपण इथंच थांबूयात आज. थँक्यू.